हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार दया नमस्कार वारंवार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जात भेटी, पडित से तूटे जन्म व्याधी, पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिराशी करे सागरे तारेली, स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, घडे रक्षिले निर्निवाका, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, उपमानाडळे जलो, भवसिंधू से बांधिला से तुझेने, कारणे तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, सर्व देवा तुका तो हा परब्रह्म ठेव, दया पूजले आदरे पांडुरंगे, मानस केले प्रयाण प्रसन्न, तनु मानवी दिव्य रूप छिटेली, त्यागी ते दिव्य लोकांसी नेली, ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वविंदा आत्मरूपा, देवा तुझे गणेशो चलार्धमध्ये प्रकाशो, मणे निवृत्तीदासु जय चातुर्यार्ध कला कामिनी, देशी शारदा विश्वमोहिनी, नमस्कार लिम्या मधुहृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु, मनोनी विशेषात्यादुरु विवेकावरी, वैसे डोळ्यांजळ भेटे देवेळी तुझे सीमा कुठे, मग वास पाहिजे तीर्थ प्रगटे महानिधे, न्यूनते पुरते अधिकते सरते, घ्यावे सुमते विनवतु असे, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, मराठी मी त्याची माता। आज आपल्याला
35वा श्लोक शिकायचा आहे. दुसरा अध्याय आणि 35वा श्लोक. काढलं का सगळ्यांनी बाहेर? मिळालं सगळ्यांना? पान नंबर 39. 35वा मिळालं तुम्हाला? हां मिळालं. मी पुढे म्हणतो, माझ्या मागे तुम्ही म्हणा. हां भयाद्रना दुपरतं भयाद्रना दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः मत्स्यन्ते त्वां महारथाः भयाद्रना दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः भयाद्रना दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् भूत्वा यास्यसि लाघवम्. आता हा श्लोक मी पूर्ण म्हणतो, माझं झालं की तुम्ही म्हणा. भयाद्रना दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद्रना दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भगवंत अर्जुनाला सांगताय की आपण जी आयुष्यभर प्रतिष्ठा जपलेली आहे, आपण जे आयुष्यभर आपण कष्ट करून एखादी गोष्ट मिळवलेली आहे, ती आपण अंतिम श्वासापर्यंत जपली पाहिजे. धरसोड वृत्ती नाही पाहिजे. भगवंत म्हणतात की धरसोड नको. एकदा का विचार पक्का केला विचार पक्का केला तर त्याच्यात विचारापासून आपण ढळायचं नाही. आता तू विचार करून संग्रामाला आलास, युद्ध करायचं आहे आता मला, आणि आता नाही म्हणतो, ते योग्य नाही. तर याचा शब्दाचा अर्थ असा आहे बघा, भयाद्रना दुपरतम, म्हणजे भयामुळे तू माघार घेणार असं कोणाला वाटेल? तुला नाही वाटेल, पण त्यांना वाटेल. तू समजा म्हणशील की नाही नाही मला दया आली, तर त्यांना ते खरं नाही वाटणार. त्यांना काय वाटेल, हा भिला. मत्स्यन्ते त्वां महारथा, म्हणजे जे महारथी आहेत ना, कोण कोण महारथी?
कौरवांच्या बाजूने दुर्योधन, परत नंतर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे यांना काय वाटेल माहिती आहे का, की तू भिलास, तू घाबरलास. आणि पुढच्या श्लोकामध्ये असं आहे, एतांश त्वं बहुमतो. बहुमतो म्हणजे काय माहिती आहे का, तुला ते मानतात, तू श्रेष्ठ, जगामध्ये श्रेष्ठ धनुर्धर आहे, ते तुला असं मानतात की तू श्रेष्ठ धनुर्धर आहेस जगामध्ये. बरं, असे ते मानतात आणि तू आता माघार घेतोयस. मग याचा परिणाम काय होणार, भूत्वा यास्यसि लाघवम. लाघवम म्हणजे ते तुला तुच्छ नजरेने बघणार. आता पहिली नजर कशी होती त्यांची, की तू शूर आहेस. आता त्यांची नजर बदलणार आहे. आता ते लाघवम म्हणजे त्यांच्या नजरेतून तू उतरणार. मग आता तू ठरव काय करायचं आहे. हा स्वधर्माचा 5वा श्लोक आहे. एकूण 8 श्लोक सांगितलेत भगवंताने. 11 ते 30 पर्यंत आपल्याला आत्मतत्व सांगितलं आहे. त्याला पहिल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. आता ज्ञान जास्त त्याला जड होईल म्हणून ते आता स्वधर्म सांगतायत. स्वधर्म पण जड होईल त्याला पुढे, तर त्याला निष्काम कर्मयोग सांगतायत. निष्काम कर्मयोग पण माणसाला पसत नाही. आपल्याला सहज आपण म्हणतो, अरे मला काय मिळालंच नाही तर मी काम कसं करू, कशाला करू. सहज माणसाचा धर्म आहे. अगदी वेडा जरी मनुष्य असेल ना तरी तो म्हणतो की काहीतरी मला पाहिजे. नंतर मग भगवंत त्याला काय सांगतायत, स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगतायत. असा हा टॉपिक आहे हा दुसऱ्या अध्यायातला. आता आपण 35व्या श्लोकाला आलोय. या श्लोकाचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितला. तू जरी दयाळूपणा दाखवतोय पण ते मानणारे नाहीयेत. मग तू आता काय करायला पाहिजे, तू शस्त्र घेतलंच पाहिजे, आता युद्ध करायला पाहिजे तू. आणि तू कसा आहेस, तू श्रेष्ठ धनुर्धर आहेस. याच्यातून तू आता डगमगू नकोस. मग तू मागचा पाय म्हणजे तू पाय काढलास, हां मागचा पाय केलास तर तू काय होणार, याचा परिणाम ते तुला मारणार, ते तुला सोडणार नाहीस. कारण का आधीच तुझी दुश्मनी आहे. बघा, दुश्मन एकदा भेटला मग माणूस मागं पुढे बघतो का. अहो साधा ना चोर जरी भेटला ना मला एकदा, आम्ही लहान होतो, 10वीला शाळेत जात असताना एक प्लॅटफॉर्मवरच खूप पकडला गेला. तर ते काय झालं, प्रत्येकजण यायचं आणि त्या कानाखाली मारायचं. मी एक तिथं गेलो आणि मी पण मारायचा प्रयत्न, पण मला हातच उचले ना त्याच्यावर. याला मारायचं कसं. असं आहे सगळं. म्हणजे दुनिया कशी आहे. हां नाही काय असेल ते, पण मला काय म्हणायचं तुम्हाला, की माणसाचा स्वभाव आहे की माणूस घोळसट भेटला तर त्याच्यावर आणखीन लोक काय करतात, आक्रमण करतात. मग तू काय कर आता, की तू अतिशय आदरणीय आहेस या लोकांना. ते तुला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून बघतात. त्यांची जी नजर आहे ती तशीच ठेव. मग याच्यासाठी तुला काय करायला लागेल, तुला युद्ध करावं लागेल. आणि तू जर का काढता पाय घेतला मग तू त्यांच्या दृष्टीने तू तुच्छ समजला जाणार तुला. आणि तो नुसतं तुच्छ नाही समजणार, तुला अपमान करणार तुझा, आहे की नाही. पुढे बघा आता याच्यावर भगवंताला काय म्हणायचं आहे, देवाला आपल्याला काय म्हणायचं, आपल्याला काय सांगायचं आहे. तर आपल्याला असं सांगायचं आहे की मनुष्याने स्वकष्टाने केलेली जी प्रतिष्ठा आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याने ती जपली पाहिजे. मध्ये सोडायचं नाही. कारण का आता काय माहिती आहे का, माणसाचा शेवटही महत्त्वाचा आहे. आयुष्यभर कर्म केलं समजा आणि शेवटी त्याच्याकडून पाप घडलं तर माणसाने पुण्य केलेलं माणसाला आठवत नाही, पण पाप केलेलं आठवतं. म्हणून प्रतिष्ठा माणसाने जपली पाहिजे. त्याच्यानंतर ते तुला वास्तविक पाहता ते तुला कुशल योद्धा समजतात. त्याच्या प्रतिष्ठेला तू जागलं पाहिजे.
आणि पुढे म्हणतात की तुझा युद्ध न करण्याचा निर्णय ना त्यांच्या दृष्टीने चांगला आहे. ते आपण म्हणतो ना बिन औषधाचे खरूच जाणे तसं होणार त्यांना. त्याला आयचं तर आहे ते राज्याचे अधिकारी आहेच आहेत, त्यांना चांगलं आहे. त्याच्यानंतर असं म्हणतात की तू दयावंत अंतःकरण आहे तुझं, पण ते त्यांना पटणार नाही. आणि मनुष्य याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की जसा मनुष्य आहे, जसा विचार आहे त्याचा तसाच तो शेवटपर्यंत राहिला पाहिजे. त्याचा विचार बदलला नाही पाहिजे. म्हणजे तुझा विचार कसा आहे, तू शूर आहेस, तर त्या तुझ्या विचाराशी तू काय कर, ठाम राहा. बरं, याच्यावर तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा. आणि आता हे 2च श्लोक आहेत त्याच्यामध्ये, हे 2च श्लोक आहेत. म्हणजे या श्लोकामध्ये माऊलीने फक्त 2च ओव्या घेतलेल्या आहेत. परंतु आता तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आता आहे तैसा दिसतो विचार पुढील प्रकार देवदाने. मी आता आहे ना तसाच मी जसं दिसतो तसाच माझा विचार सुद्धा आहे. म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी नाही. पुढे बघा, विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार नसेल तर तुम्हाला समाधान मिळणार नाही. आपण काय करतो, कुठली गोष्ट करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. केल्यानंतर काय होणार, मग पश्चाताप होणार ना. मग आपण अरे उगाच मी केलं. कुठलीही कृती करण्याच्या आधी काय पाहिजे, तुम्हाला विचार तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर तुकाराम महाराज असं म्हणतात की जाणून या का करा आपुला घात, विचारे रे हित लवलाई. का तू घात करतोस स्वतःचा? जाणून हा. माणसं काही वेळेला जाणून करतात घात. काही वेळेला त्यांना माहिती असतं की सट्ट्यामध्ये पैसे गुंतवले तर काही मिळणार नाही, तरी गुंतवतात आणि मग पश्चाताप करतात की अरे मी असं नव्हतं करायला पाहिजे. तर अगोदर त्यांनी तो विचार करायला पाहिजे. पुढे महाराज असं म्हणतात, मागे परतवी तो बळी शूर एक भूमंडळी. जो म्हणजे दुश्मनांना पडताळून लावतो तोच कोण आहे, शूर आहे. आणि पुढे असं म्हणतात, तुका म्हणे शूर तोची पावे मान, अनिक मंडन भारवाई. शूरालाच मान मिळतो जगामध्ये, भित्र्याला मान मिळत नाही. शूर मिळणे मिरवी रणांगणी मरणाची संतोष. शूर मिरवे रणांगणी. शूर हा रणांगणातच शोभून दिसतो आणि त्याला संतोष होतो. जरी तो धारातीर्थ जरी पडला तरी मरतानाही तो असा म्हणजे कसा तरी असा तो प्राण नाही सोडत. त्याच्या राजाचा जय जयकार करूनच तो काय करतो, प्राण सोडतो. बघा, आपल्या मावळ्यांनी लढाई केल्या, जय शिवराय म्हणून, हर हर महादेव म्हणूनच काय केलं, त्यांनी प्राण सोडला. पुढे बघा, न पाहे आणि कांची वास शूर बोली जे तयास. शूर काय करतो, दुसऱ्याची वाट नाही बघत, स्वतःच्या हिमतीवर. असं म्हणतात की शिवाजी महाराज आहे ना, त्यांचा कारभार अष्टप्रधान चालवायचे, परंतु अष्टप्रधानाच्या व्यतिरिक्त त्यांचा स्वतःचा विचार असायचा. कधी कधी त्या लोकांना पण माहिती नाही व्हायचं की महाराजांच्या डोक्यात काय आहे. जसं की शिवनेरीवर शाहिस्ते खानावर त्यांनी हल्ला केला, त्याची बोटं छाटली, ते कोणालाच माहीत नव्हतं. ही कल्पना महाराजांनी स्वतः ती राबवली. म्हणजे त्यांनी दुसऱ्याला नाही पाठवलं, स्वतः गेले, कारण महाराज शूरच होते ते. तर अशी ही शूराची कल्पना आहे. आणि भगवंत त्याला सांगतात की तू शूर आहेस, तेव्हा तू काय करायला पाहिजे, शस्त्र धरायला पाहिजे की नाही.
आता याच्यावर ज्ञानोबराय 2 ओव्या सांगतात, त्या कशा आहेत त्या आता बघू आपण. तू आणि काही एक न विचारसी, हेत सभ्रमे झुंजो आलासी, आणि सकवपणे निघालासी मागुता जरी. आता मला हे कळत नाही, तू युद्धाला एकदम मोठ्या उत्साहाने आला होतास. माझा रथ समोर उभा कर दोघांच्या मध्ये, आणि मला बघायचं आहे कोणाकोणाशी लढायचं आहे. एकदम त्यावेळेचा तुझा उत्साह एकदम गगनाला भिडला होता. मग आता काय झालं बरं? आता सकौपन हा शब्द आहे बघा, माऊलीने सांगितला. सकौपणे म्हणजे दयाळू. तू दया दाखवली या लोकांना, समजा की मी दयेने मी माघार घेतोय, पण ते पटणार नाही ना त्यांना. का पटणार नाही हे पुढच्या ओळी सांगतात बघा ज्ञानोबराय. म्हणजे किती चपल्लक असा, म्हणजे चपखल असा तो शब्द प्रयोग आहे बघा पुढे. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना. बघा हे तुझे वैरी आहेत, नुसते वैरी नाहीत, ते दुर्जन आहेत. त्यांना सद्बुद्धी. बघा तुम्ही जर का दुर्जनाला काय कळणार हो, काय समजावणार तुम्ही? तुम्ही माघार घेणं हेच हे काय त्याच्यावर उपाय आहे. तर हे दुर्जन आहेत, वैरी पण आहेत. पुढे बघा. का प्रत्यया येईल मना सांगे मज. सांग अर्जुना, ते तुझे वैरी सुद्धा आहेत आणि शत्रू सुद्धा आहेत आणि दुर्जन आहेत ते. सांग बरं, त्यांना पटेल का की तू नाही मी तुमच्यावर दया करतो आणि मी माघार घेतो? नाही पटणार त्यांना. याच्यामध्ये तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला काय कळणार हो दुर्जनाची? म्हणजे अर्जुन कसा आहे? भोळा आहे. अर्जुन भक्त आहे, ही त्याची जमेची बाजू आहे. आणि मग तो काय करतो बघा, एक दयाळू माणूस सगळ्यांचा विचार करतो आणि स्वार्थी माणूस फक्त आपला विचार करतो. तो त्याच्या शत्रूचा सुद्धा विचार करतो की नरसंहार व्हायला नाही पाहिजे आता, पण त्यापेक्षा आपण माघार घेतलेलं बरं. आता निपटता येईल का? तर निपटण्याचा जर प्रश्नच नव्हता. तो जर का 5 गावं द्यायला तयार नाही, तर याचा अर्थ असा आहे युद्धाशिवाय काही पर्याय नाही आहे. मग आता काय करायचं? आता माघार घेऊन काय उपयोग आहे का? आता सगळं सैन्य सगळं म्हणजे जेवण तयार आहे आणि जेवायचं नाही. जसं की परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, तो पेपरला सुद्धा गेला पण पेपरच लिहिला नाही त्याने. काय उपयोग आहे त्या अभ्यासाचा? काय उपयोग? तसं तुझा शूर आहे तू, पण तू आता माघार घेतोय, काय उपयोग आहे? असे 5 लोक आपण स्वधर्माबद्दल शिकलेलो आहे. आणि एक आता 8 वाजले, एक 2-3 मिनटं आपण काल आपण अजित पवारांना आपण श्रद्धांजली अर्पण केली, तर 1-2 शब्द त्यांच्याबद्दल बोलतो मी आणि आपण आटोपतो घेऊ. काल दुर्घटनेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं. काल दुःखद म्हणजे मला वाटतं 66 वय त्यांचं होतं आणि फार अजून ते 10-15 वर्ष तरी म्हणजे त्यांनी चांगलं कार्य केलं असतं समाजासाठी. परंतु काय आहे, आता काळापुढे काही चालत नाही. आणि एक उमदं व्यक्तिमत्व, जे की विरोधकसुद्धा त्यांना मानणारे होते. आज आपण त्यांचा अंत्यसंस्कार बघितला असेल टी व्हीवर सगळ्यांनी. भारताचे गृहमंत्री आले होते.
खरंच दादाच होते. म्हणजे परखड अगदी म्हणजे पोटात एक आणि ओटात एक असं नाही, जे पोटात येतं ओटात आहे. म्हणजे स्पष्ट वक्ते होते. आणि मी एक इंटरव्ह्यू त्यांची बघितली होती मागे. त्यांनी एकदा त्यांची खंत व्यक्त केली होती. ते काय बोलले की मला कोणीच समजून घेत नाही म्हणे. वास्तविक बघा, ती जी अंत्ययात्राची गर्दी बघितल्यास तुम्हाला कळून येईल की कसं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम ते उरे कीर्तिमान. त्यांनी ते नुसते ते बारामतीला जन्मले, म्हणजे त्यांचा जन्म मला वाटतं नगरचा आहे, बारामतीचे ते होते. पण ते त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या त्या मरणाच्या सोहळ्यातून की मी संपूर्ण भारताचा आहे. त्यांनी कक्षा किती रुंदावली बघा त्यांची. आणि विशेष म्हणजे त्यांना असं तळागाळामध्ये विकास व्हावा, नुसताच बारामतीचा नाही. तर असे ते धडपडणारे नेते होते. आणि एकदम मानसिक धक्का म्हणजे असं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख झालं, भले तो पक्षाचा असो नसो. कारण मृत्यू काय माहिती आहे का, स्वजन असो किंवा दुश्मनाचा असो, तो चटका लावून जातो. आणि अकाळी एक्झिट झाली. हां, ते आजारी होते असं काही नाही. पण कसं आहे माहिती आहे का, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती अवकाळ. काळाचे काय सांगता येत नाही, काय होईल कधी काय. आपण बसलोय तरी आपण उठू की नाही हे पण सांगता येत नाही. तर अशा ह्या व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं, फार आपल्याला म्हणजे हानी झाली देशाची. आणि त्यांच्या कुटुंबियांना पण त्याचं म्हणजे एक आधार मिळो, एक भक्कम विश्वास मिळो भगवंताकडून. आणि परत ते उभारी घेऊ, जेणेकरून त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून जी जनसेवा घडते ती सतत घडत राहो, हीच परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणखीन एक गोष्ट, त्याचा एक मुद्दा मला आठवला. ते एका भाषणात असं म्हटलं, ते मला मी बघितलं की राजकारण गचाळे म्हणायचे. ते असे म्हटले बघा, असं पण म्हणेल का, राजकारण गचाळे म्हणे. ते तरुणांना म्हणायचे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, आमच्या मागे फिरू नका. शिका. हां, काय मदत असेल मला सांगा, माझ्या जरा आवाक्यात असेल तर मी तुम्हाला अवश्य देणार. आणि या ताईंसारखीच एक म्हातारी बाई त्यांच्याकडे एकदा आली. ती म्हणे माझं वय 65 आहे, मला घरकुलामध्ये माझं नाव नाही आलं, माझ्या पतीचं वय 80 आहे. असं एक क्लिपमध्ये मी त्याच्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवलं. तेव्हा ते म्हणाले की लगेच ते त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, म्हणे यांचं सगळं क्लिअर करा, यांना घरकुल द्या आणि यांना कुठल्या तरी योजनेखाली त्यांना काहीतरी महिन्याचे पैसे मिळाले पाहिजेत, ही तजवीज करा. बघा, त्या आता करोडो रुपयामध्ये खेळणारा माणूस होता, पण छोट्या छोट्या गोष्टीकडे पण त्यांचं लक्ष होतं. असे क्वचितच राजकारणी आहेत की त्यांनी खरोखर नाम कमवलं. म्हणजे राजकारणात सुद्धा नाम कमवता येतं हे त्यांनी सिद्ध करून दिलं. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संत अपने माता पिता श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा मानंदा चक्रंदरा विश्वंबरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलपती अवतारका दरिद्राक्षिती अगय सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना काला लोटांगणी हे
चरित श्री विनवनी सकळ देवादी देवा महानंद महानुभवा आता विश्वाज्ञे तोषावे तोषोनी मदरावे असायला नाही ते काळांची व्यंकटी सांडो कया सकर्मी रती वाढो कृपा परस्परे पडो मित्र विवाचे विवाचे इंद्रभावो विश्वसधर्म सूर्य भावो तो देवांची लतो देवावो प्राणिगात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुला तुझे आरव चेतना चिंतामणीचे गाव भोगते अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी गतिजो आणि पूर्वी अखंडित आनंदो बजीवे विशेषी होती हे दृष्टादृष्ट विजयी ओवावेदी वेदने श्री विश्वेश्वराव